नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता न्यूज महानायक. मी विकी शेट्टीवार. आता हे टावर, त्याचा उपयोग भलतंच काही होत आहे. हे दुसरी वेळ आहे पांढरकवडा तालुक्यामध्ये. शैलेश पडळवार आज जवळपास 11:30 वाजता त्यांनी टावरवर चढलेले होतं. त्यांच्या मागण्या होत्या भरपूर, ते आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. आज दिनांक 6 ऑगस्ट 2026 12:34 आपल्यासोबत आहे. काय नाव आहे तुमचं? पांडुरंग मुत्नेवार. पांडुरंग मुत्तेवार. काय म्हणणं आहे तुमचं? तर थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. या टावरची सुरुवात माझ्यापासूनच आहे. अच्छा, काय इतिहास 3 आहे? वर्ष झालेत. 9 ऑक्टोबर 2022 ची घटना आहे. अच्छा. पोलीसवाल्यांनी माझ्यावर अन्याय केला होता, त्या विरोधात माझे पुरावे होते. सर्व दस्तऐवज घेऊन मी वरती चढलो होतो. मागण्या मान्य करण्याचा त्यावेळेस एसडीपीओ प्रदीप पाटील साहेब होते आणि त्यावेळेस पीआय मंडलवार साहेब होते. अच्छा. यांनी वरिष्ठांशी चर्चा केली. त्यावेळेस दिलीप भुजबळ एसपी होते. ओके. वरिष्ठांची चर्चा करून मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलं मागणी पत्रातलं. हो. पण त्याच्यावर काहीच ऍक्शन झालेली नाहीत. मी आज 5 वर्ष झाले, मी अजून पण सोडलो नाहीत. आज 5 वर्ष झालेत मी यांच्यासोबत लढत आहोत. परंतु सर्व पोलीसवाले हे सारखेच असतात, एकमेकांना पाठीशी घालण्याचं काम करतात. आज पण आपण एसपी ऑफिसला गेलं, ठाण्यात गेलं, हे लोक व्यवस्थित उत्तर देत नाहीत. आमच्या वेळेचं प्रकरण नाही म्हणते. आणि याने जी भूमिका घेतली आहे, तर जर खरंच याच्या बोलण्यात आणि याच्या दस्तऐवजामध्ये जर सत्यता असेल, ही गोष्ट सर्वांना माहिती आहे. करप्शन होतंय, 100% होतंय. पोलीसवाले करप्शन करतात. पोलीसवाले हे त्या लोकांकडून हप्ते घेतात, पण हे कुठेच कागदावर नाही, अनऑफिशियली आहेत. मी 8 दिवस आधी, ज्या दिवशी वारी होती त्या दिवशी मी फोन केला पोलीस स्टेशन मधून. 11:20 11ला फोन केला. ठाणेदारांना फोन करा असं उत्तर मिळालं. अच्छा. प्रत्येक सामान्य नागरिकाजवळ ठाणेदारचा नंबर नसतो. हो. 11:10 फोन केला. हो. ट्रॅफिक क्लिअर करा, किमान एक मोटरसायकल तरी जाण्याची जागा असू द्या. जोशीच्या टालजवळ कित्येक लोक गाड्या घेऊन पडलेत. अच्छा. बाब अवगत केली त्यांना. हो. ठीक आहे बोलले. तिसरा फोन केला 11:20. हो. फोन केल्यानंतर तिथल्या एक लेडीज, जे काही असेल पोलीसवाले, पोलीस कर्मचारी, त्यांनी काय बोललात, आमचे लोक तिथे उभे आहेत, तुमचे लोक नुसतं गणपती सारखे तिथे उभे राहिले तर चालेल का? ट्रॅफिक क्लिअर करणे हे त्यांचं काम नाहीत का? रोड जामचा आदेश नव्हता तिथे, तरी एकही गाडी जात नव्हती. मी स्वतः त्याचा बळी पडलोय. हे झाल्यानंतर तुम्ही आम्हाला काम शिकवणार का, असं ते मला उत्तर मिळालं. त्यावेळेस मी बोललो तुमच्या वरिष्ठांना कळवतोय. एसपी ऑफिसला फोन केला, तिथून इथे फोन आला. अतिकला फोन केला, पीआयचा नंबर पाठव. पीआयचा नंबर मिळाला. तेव्हा मी तायडे साहेबांना बोललोय, ट्रॅफिकचे जे आहे, त्यावेळेस ज्या ठिकाणून मोटरसायकल निघत नव्हती त्या ठिकाणून तिथून 15 ते 20 मिनिटात यांचा भोंगा चालू झाला गाडीचा, आणि लगेच तिथून मोठा ट्रक निघाला. म्हणजे सामान्य नागरिक अवगत करणं पण चुकीचं आहे यांना. हे काही पण बोलतात. आणि या संदर्भात कोण लेडीज आहे माझ्याशी असा वार्तालाप केली हे मला कळू द्या म्हणून मी 3दा ठाण्यात गेलो. सुशीर साहेबांना भेटलो. त्यानंतर एक PSI आणखी तो कावरे साहेब यांना पण भेटलो. जेव्हा यांनी म्हटलं ठाणेदार साहेबांना नंतर बोला, आम्ही बघतो काय तर. आपण 4 दिवस वाट पाहिलीत. सांगलं का ठाणेदार साहेबांना म्हटलं, तर कावरे साहेबांचं उत्तर होतं, आता तू लेखी दे कागदावर. त्याच वेळेस मी लेखी देतो बोललो. ते म्हणे आम्ही पाहतो. म्हणजे हे काय करतात, वेळ काढून देतात यांच्यावर गोष्ट आली तर. म्हणजे यांच्या विरुद्ध ऍक्शन झालीच पाहिजे. हे दिसून येतंय या लोकांचा अतिरेक आहे. गावातले 2 नंबरचे धंदे, मटका, दारू चालू आहे, गोवंश तस्करी, रेती, सर्व गोष्टी चालू आहे. हे सर्वांना दिसतंय. पण याच्यात हेच लोक असल्यामुळं, यांना आशीर्वाद असल्यामुळं हे ऍक्शन घेत नाही, हे स्पष्ट दिसून येतंय. आणि सामान्य नागरिकाला त्रास देतात हे लोक, हे स्पष्ट निदर्शनात येतं. यावर ऍक्शन झालीच पाहिजेत. आणि तुम्ही जे मागण्या मागितले होते, तुम्ही स्वतः किती वर्षाच्या अगोदर टावरवर चढले होते? आता 4 वर्ष लोटून गेलेत. मी अजून पण न्याय मागतो, पण न्याय काही मिळाला नाहीत. या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात. माझ्या प्रकरणात जे लोक होते यांची बुलढाणा, अकोला इथे थोडं तुमचं प्रकरणाचं थोडं डिटेल. माझ्या प्रकरणामध्ये यांनी माझी गाडी डांबवून ठेवली होती. 10,000 रुपये खंडणी मागणी होती. मी म्हटलं खंडणी म्हणून नाही तर मी एक 2-4 हजार रुपये तुम्हाला चहा पाण्याचा खर्च म्हणून देतो म्हटलं. यांचं समाधान नाही झालं. यांना 10,000 रुपये पाहिजे होते. न्यायालयात सुपूर्दनामा दाखल केला. गाडी जप्तीत नाही असं दाखवलं होतं. त्याच दिवशी जप्त केली गाडी. हे असे प्रकरण करून त्यांच्या लोकांविरोधात मी बऱ्याच ठिकाणी DG ऑफिस पर्यंत गेलो.
मुख्यमंत्री गृहमंत्र्यापर्यंत अप्लिकेशन दिलेत, पण त्याच्यावर ऍक्शन झालं नाहीत. यांनी पाठीशी घातलंय. आज पण कोर्टामध्ये पोलिसवाल्यांना पक्ष करण्यासाठी CRPC नुसार काहीतरी कागद लागतोय त्यांचा. मी याच्यासाठी पत्रव्यवहार आज वर्षभर झाले करतोय. यांनी अद्याप परवानगी दिलेली नाहीत. म्हणजे पोलीस अधीक्षक बी आहेत, म्हणजे यामध्ये सर्वच यंत्रणा समाविष्ट आहे, पोलीस अधीक्षकापासून खालच्या व्यक्तीपर्यंत. फक्त एवढंच आहे की आता रॉबिन बन्सल साहेबाचा मला अनुभव नाहीत, पण 8 दिवस आधी मी ठाणेदारांना भेटलो, त्यांना सांगितलं तुमच्या लोकांचा अतिरेक होतोय. हे फक्त मी ऐकण्यात आलं होतं. मी आता गावात राहत नाही, माझ्या ऐकण्यात आलं होतं. पण मी त्या वारीच्या दिवशी मी स्वतः जाणवलं, तुम्ही या लोकांवर अंकुश ठेवा, या लोकांवर वजन ठेवा, तुमचं वजन कमी आहे. ही गोष्ट मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बोललो. कोणाला सांगितलं? तावरे साहेबांना, PI साहेबांना. आणि मला आज पण 2-4 कागद मला पोलीस स्टेशन मधून अपेक्षित आहे, पण हे लोक अजून पण देत नाही. आणि मी यांना सांगितलं फाईल मिळत नाही, असं मिळत नाही, हे पण कारण सांगतात. अधिकारी बदललेत, आम्हाला माहिती नाही. पण आता जर मागितलं ना, मी म्हटलं प्रेमानं सांगा, नाही तर RTI टाका. म्हणलं तर आताच टाकतो, माझा दिवस वाया नका घालू. हे पण सांगितलेलं आहे. अद्याप कोणी मला काही कळवलेलं नाही. या शैलेश पडळकरनं जी भूमिका घेतलेली आहे, जर याच्या गोष्टीमध्ये जर सत्यता असेल तर पोलीस अधिकारी राहू दे का PI राहू दे का SP पण राहू दे, या लोकांवर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे, म्हणजे व्हायला पाहिजे जर गुन्हेगार असेल तर. आणि हे सर्व विकी भाऊ तुम्हीच करू शकता. तुम्ही माझ्या वेळेस, खरंच सांगतोय, तुम्ही माझ्या वेळेस जी भूमिका बजावली होती, जी न्यूज तुम्ही ऑल महाराष्ट्रातल्या किंवा ऑल इंडियातल्या लोकांना दाखवली होती, तेच काम तुम्ही इथं केलं पाहिजे. तुमचं काम चांगलं आहे, कर्तृत्ववान आहे. आणि मी काय म्हणतो, माझ्यावरही अन्याय झाला होता, तुला माहिती आहे का? हो, मला ते, मी या ठिकाणी नव्हतो त्यावेळेस, मी या ठिकाणी नव्हतो त्यावेळेस. मला माहित झालं का तुम्हाला तडीपार केलंय. हे पण लोक तुम्हाला पण, म्हणजे कोणालाच सोडत नाही. सर्वसाधारण माणूस मला 1 मिनिट.